इथं दिसना तिथं दिसना शोध कुठ दिसलं ग बाई दिसलं त्या पुलाव मऊ मला दिसलं. हे कसला आहे रे मऊ. किती माश्या आहेत. यार ते बघ तिथे एक मऊ आहे. कुठे आहे. अगं मग उठलं पळा मग उठलं. आई शपथ. योगेश. योगेश. अल्प्या दुराडी भेटेल लवकर ये. योग्या तुझी अक्कल कुठं शेण खायला जात असते हजारदा समजावून सांगून सुद्धा. अरे कृष्णानं शिशुपालचं 100 अपराध सहन केलं पण आता माझ्याकडे तेवढं टाईम नाही. हा तुझा शेवटचा अपराध होता. ह्यापुढं तुझ्या कुठल्याही चुकीला माफी करणार नाही. आणि जर ह्यापुढं असं काय झालं तर तुला 10वीला डायरेक्ट बोर्डिंग टाकला म्हणून समज भादरा. अरे पोर डोळे देखत आहे तेवढं बरं आहे. बाहेरचं जग बघतोस ना हो कसं बिघडत चाललंय ती. पोर वाम मार्गाला जाईल बाहेर असल्यावर. योगेश अरे जेवायला घ्यायचंय बाहेर जाऊ नको. गेला तर जाऊ दे बोंबलत. भूक लागली का आपाप घर दिसेल त्याला. अहो मामा नका रागवू त्याच्यावरती. त्याची काहीच चूक नाहीये यात. उलट त्यानंच तर वाचवलंय मला या संकटातून. अगं तुला माहित नाही ती पोरग किती क्रियनिष्ठ आहे ती. मी 4 दिवस नसलो का नाही घरदार एकूण खाली ती बेणं. अहो पण इशू म्हणत्या ना हो त्याची काही चूक नाही ते. तू पण वड कर त्याचीच. तुला लय पुळका पोराचा. चायला नशिबाला पोरगी आली असती तर बरं झालं असतं. अरे नको तन करू. झालेली गोष्ट काय माघारी येते का. तुम्ही घ्या जेवण करून. त्या चेअरमनचं काय काम आहे बघून येतो तुम्ही. योगेश ए योगेश. सॉरी ईश्वरी, माझ्याकडून खूप मोठी चूक घडली ग. मला एकदा माफ कर प्लीज. तू कशाला माफी मागतोयस. तू थोडी ना काय केलंयस. तू काय माशांना सांगितलंस का मला चावायला. का माशा तुझं ऐकतात. पण तू मनापासून मला एकदा माफ कर. बर बाबा तूच सांग मला कसं मनापासून माफ करायचं ज्याने तुझं मन समाधान होईल. एक काम कर, डोळे झाक आणि म्हण. बर ऐक योगेश,
तुझी काहीही चूक नसताना मी तुला माझ्या मनापासून माफ करते. बस चला आता जेवायला. थँक्यू फ्रेंड्स. योगेश, अरे कुठे अंधारात बसलाय? या जेवायला. हा आलो. ए आजा, अरे पाडशील पोरीचा मोबाईल. कोणाचा बाईल म्हणलास? अरे कुणाचा बाईल नाही रे, त्या हातातलं डबडं पाडशील म्हटलं. आत्ते सांग की मोबाईलला डबडं म्हणतोय. ए नालाय का दबड म्हणतो सोय रे. या का आता आज्याला समजत नाही म्हटल्यावर काय म्हणणार. डबड म्हणतोयस, त्या रेडिओला डबड म्हणतोयस. शाळेत कशाला जातोस र? का शाळेच्या मागे शान गोळा करायला? ए हे धर. केवढ्याला येत रे मोबाईल? येऊ आहे हे 25,000ला येतोय. अरे बापरे, माझ्या जिंदगीभराची कमाई सुद्धा तितकी झाली नसेल. मुंबईच्या गिरणीत आयुष्य गेलं माझं. बर काय बी असू द्या तकडं, ती जपून वापरा गोष्ट. आता मस्त उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा करा, जेवा आता पोटभर आणि झोपा. लगा तुमचं नातं काय आणि भांडताय कशाला? ए आजा बास कर आता पारायण. आला का नारायण कळीचा? जेव म्हणाव त्याला बी. जाऊ दे, चालू दे त्यांचं काय चालायचं ते. तुम्ही काय जेवायला. ऐक की, ते आजोबांनी नात्याबद्दल सांगितलेलं ना, ते काय लय मनाला लावून घेऊन बघ. बर ऐक ना, आपण उद्या कुठे जायचंय? उद्याचं उद्या बघू. तरी पण काहीतरी असेलच ना तुझ्या डोक्यात ठरलेलं. गोष्टी ठरवून करायच्या नसतात, मजा येत नाही. मग मला कळालंय, वारा जसा वाहतो, पाणी जसं वाहतं, तसंच मनाला जिकडे जावं वाटेल तिकडे जावं बघ. तू तर कवितेसारखं बोलतोयस की. आलं फ्लो मध्ये. तो बघ तुडता तारा. तुला माहित आहे ना, तुटताना तारा बघितले तर इच्छा मागायची असते ते. हो माहिती आहे. मग माग इच्छा. अरे पण पहिल्यांदा तर तू बघितलास ना तुटताना, मग तूच माग की. बर मागितलं. काय मागितलंस सांग ना. तुला काय? म्हणजे तुला कशाला सांगू काय मागितलं ते. इच्छा पूर्ण झाली की सांगेनच की. ठीक आहे ठीक आहे. कशाला काढते का सारखं फोटो? मेमरीज क्रिएट करायचे असतात रे. आठवणी. हम्म. अगं ते मगाचं राहिलेच की. काय रे?
योग्या बिंडकुळी पडली का रे? घंटाची बेंडकुई आत्ताच सुरू केलायस, मार गप. ते नव हे व्यायामाचं प्रयोजन असं अचानकच काय केलंस? अरे आमच्या फादरला मला शेणाच्या पाट्या टाकाय मदत करायला लागती. फादर म्हणत असेल ही हागाय गेलंय का काय कुटाणा कराय गेलंय. अरे असं अचानक नाही रे, जरा दूरदृष्टीने विचार कर. म्हणजे पुढल्या वर्षी 10वी आहे आपली, आजारी पडलो नाही पाहिजे, एकदम कसं फिट राहिलं पाहिजे का नाही. फिट तर राहिलं पाहिजेच की, पण अभ्यासात बी फिट पाहिजे. तर आमच्या बापाला कवा फिट येईल काय सांगता येत नाही. अरे बाजारला गेलं ना रविवारचं, मटण आणतंय. मटण नसलं ना मच्छी मासं बोंबील झिंग गावल ते आणतंय. पण मला म्हणले फक्त 10वी पास हो, पुढचं माझं मी बघतो. लगा तुझ्या फादरच्या डोक्यात पुढचं नियोजन आहे मग तुझं. अरे नियोजन आहे की, पण त्या नियोजनात बी फिट बसलं पाहिजे, नाही तर व्हायाची काशी. योग्या ही सिक्स पॅक कवा येतील रे? 6 पॅक 6 महिने तरी घासावं लागते बघ. ते काय मला पडलंच पाहिजे असं नाही, पण मला भरतीमध्ये ट्राय करायचं आहे बघ. ट्राय? अरे ट्राय नाही, हजारो पोरं ट्राय मारतात, पण त्यातली 4-5च भरती होत्यात. आणि मला वाटतं त्यातला एक तो असावास. लगा सख्या भावासारखा विश्वास ठेवतोस तेव्हा मला लय भारी वाटतंय बघ. आपल्या करिअरच्या वाटा जरी वेगळ्या झाल्या ना, तरी या आबाळाच्या खाली आपल्या मैत्रीला फाटा कधीच पुढे जायचं नाही बघ. जे विरुगत ठेवायची बघ आपली जोडी. मला वाटलं राम लक्ष्मण सारखी म्हणतेस. मग राम लक्ष्मण सारखे ठेवू. तुला का घरी एकुलता एक, आणि आमच्या अक्कानंतर मी झालो म्हणून का काय आमच्या फादरनं पुढचा विचारच केला नाही बघ. आणि तू माझ्यासाठी सख्या भावापेक्षा कमी नाही बघ. ती म्हणतात ना, एक जान दो दिल. अरे 2 दिल 1 जान असते ते. हा तेच. पण योग्या हां मला या व्यायामात अजून खोट वाटतोय रे. म्हणजे म्हणजे हे बायशेप ट्रायशेप आणि बडीशेप ईश्वरीसाठी ना. लगा तुझ्या असल्या वैचारिक बुद्धीला ना पोत्यात घालून तोडला पाहिजे. ए अरे खरं सांगाय मी काय कोणाच्या बाला भिततोय होय? हा? ए ईश्वरी, ए ईश्वरी, ए ईश्वरी. योग्या, ए योग्या, हा अरे बसा गाडीत दोघं बी. काय इशू, चालवायची का गाडी? मला येईल का खरं? योग्य आहे की तुझ्या बरोबर, घेऊ नकोस, घे कासरा हातात. योग्या बस रे तिच्या बरोबर. हा सर. बस इथं. जर कासरा जाऊ द्या. गच्चाम धर, दिल सोड नकोस. चल पाहिजे अरे. शाबास. कसं वाटतंय? भारी वाटतं रे, एकदम विमानात बसल्यागत. होय, अगं शेतकऱ्याचं विमानच आहे. आणि बाई जसं अंगावर दागिने घालती का, तसंच बैल, बैलगाडी, अवजार हे शेतकऱ्याचे दागिनेच आहे ती. तू किती भारी बोलतोयस रे. त्या सोड. हा ए बाईजा, चल. पण तुला एक गोष्ट सांगू का? काय? तू त्या दिवशी मला विचारलेलंस ना हा. की मला सायकल चालवता येते का म्हणून. मग आता त्याचं काय मध्येच? ऍक्च्युली मला येते सायकल चालवता. लयच लवकर सांगितलंयस की. तू कुठे सहलीला गेला? अरे
लय लांब नाही गेलो, इथल्या जवळच गेलो इथे. तुला कुठे जायला आवडेल? समुद्र किनारे. किती दिवस असं लपून छपून भेटायचं रे? अजून काही महिने. तुला तर माहीतच आहे की मी ग्रामसेवक आणि तलाठीची परीक्षा पास झालोय. फक्त कॉलची वाट बघते. माहितीये माझं साहेब होणार असते. आणि तू या साहेबाची साहेबीन. लाडी गुडी लावू नकोस. साहेबीन म्हणे. झालं? रुसलीस का? पण तू अशी रुसलीस का नाही? लय भारी दिसतेस. म्हणजे मी सारखं रुसायलाच पाहिजे. हे तसं नाही. मी फक्त कॉलची वाट बघतोय. एकदा कॉल येऊ दे, नाही तर लेटर जरी आलं का नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझ्या घरच्यांच्याकडे येणार आहे मी. तुझा हात मागाय. आणि माझे घरचे नाही म्हणाले तर मग नाही म्हणाले तर पळवून नेन तुला. ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखं. ए नको रे बाबा, तो सैराट पिक्चर बघितलाय मी. तसलं नको काय करायला. त्यापेक्षा असं कर, घरच्यांसमोर असं इम्प्रेशन पाड की 100 वेळा विचार करायला पाहिजे तुला नकार देण्या अगोदर. असं म्हणतेस? मग आता बघच मी काय करतोय ते. आणि तुझं पोस्टिंग जर लांब झालं तर तुम्हाला घरीच ठेवणार की घेऊन जाणारच? अगं हे काय विचारणं झालं काय? तुला सोबतच नेणार आहे मी. मग चालतंय. ऐक ना, बोल की. मला एका गोष्टीचं टेन्शनच आलंय बाबा. कुठल्या? आपल्या लग्नात साडी कोणती घालायची त्याच की. त्याचं टेन्शन आलंय तुला? अगं विषय काय चालू आहे? तुला मध्येच काय साडीचं काढलीस? तुला तर साडी महत्वाचीच नाही. साडी महत्वाची आहे पण रुसलीस काय परत? मग काय, आता ते पण सांगायला पाहिजे मी. आयुष्यभर अशी रुसतीच राहिलीस तर प्रेम कधी करायचं? करायचं की. मग झालं की. चल घरी जाऊया. आत्ता कुठं आलोय? तिकडे आलप्याला आणि योग्याला थांबवले. कोण आलं तर सांगते. अहो काय राव, सकाळपासून फोन करालोय तुम्हाला. नाही म्हटलं होता की तुम्ही गाडी येणार आहे म्हणून. अहो माल सपला इथे, गरम मसाला नाही, ते आलं लसूण पेस्ट सपले. त्याचा उन्हाळ्याचा दिवस, गारचा स्टॉक स्टिंग, स्प्राईट, माझा कोको. तू बोल बोल. हा तू गारचा स्टॉक सप्लाय. उद्या तरी या. हा या दुपारपर्यंत या. झाला का पण झाला. योग्या आता लय उकाडते बघ. आता उन्हाळा आहे म्हटल्यावर उकडणारच की. अरे तेवढं सायन्स मला बी कळतंय की. पण आता घरनं वाशात खाऊन आलो, म्हणलं पोटात वाज गार गेलं पाहिजे. लय फिरवून बोल नको. काय पाहिजे ते सांग. स्टिंग दे स्टिंग. आणि तुला काय? स्टिंगच दे. गोड्याला तोंड हलते. अजून काहीतरी बात. हातात घेतल्यावरच एवढं गार वाटाले. मग पिल्यावर किती मस्त वाटेल. ते काय अल्प्यात थँक्यू बरं का. अरे थँक्यू मला कशाला? मग थँक्यू ज्योती वहिनीला म्हणायचं. म्हणजे एका हळू बोल की माणसं आहेत वाच. अरे दिप्या दादा, शिव आपला लंगोटी यार आहे. चडीत जरी हागलो का नाही तरी ह्या कानाचं त्या कानाला कर. नको टेन्शन घेऊस.
नाही सांगत कुणाला. पण काय पण म्हण, तुझं आणि ज्योती दीदीचं नातं स्वर्गात जुळल्यासारखं आहे बघ. ते कशाहून? अरे विराट अनुष्का, अनुष्का, रणवीर दीपिका, दीपवीर, तसंच दीपक ज्योती, दीपज्योत. आणि तरी बी तुला कळलं नसेल ते योगेश ईश्वरी, योगेश्वरी अरे म्हणजे असं उदाहरण आहे रे. आणि आपल्या अख्ख्या भागात तुमच्या दोघांसारखी जोडी कुठली नाही बघ. 100%. याचा कधी विचारच केला नव्हता की मी. हा म्हणजे ज्योतीला भेटलो का नाही, पहिला तिला जाऊन सांग. सांग सांग. मी काय म्हणतोय, मगाशी ज्योती दीदीच्या घरापासून येत होतो, ती म्हणली येताना डेअरी मिल्क आण. डेअरी मिल्क आहे. हा घे. हरियाणा झालायस का? काय आलं? डेअरी मिल्क म्हणजे डेअरीतलं दूध नव्ह, डेअरी मिल्क म्हणजे कॅडबरी. आईला लगा तिच्या विचारात असते बघ. म्हणून मी असा सगळा घोळ होते. ठीक आहे, आठवणीन द्या. येऊ का? चालते. इकडे दीप ज्योती. होय अल्प्या, हम्म. हे उधारी खातं म्हणायचं काय फुकट खातं? अरे जवळ खाया प्यायला मिळते तवर खायच. हम्म एकदा का ह्यांना घरातनं परमिशन मिळाली हम्म की आपलं खातं बंद, क्लोज. आणि तुला म्हणलेलं का नाही हम्म. अजून काय घ्यायचंय प्यायचंय घे. एकाच दिवशी पाजव आणि वकव मला. वरती नव हे डुप्लिकेट पिण्यापेक्षा चंदुनानाच्या झाडावरचा आंब काढाव की. आईला आयडिया चांगली आहे, हं. पण ती चंदुनाना रातन दिस तिथंच असतंय एखादं सोनं ठेवल्यावानी. काहीतरी गनिमी कावा केला पाहिजे. काय ईश्वरीला पण घेऊन जावे की सोबत. आईला चांगलंच पेटलंयस की. निव्या दर. अरे हे तर ज्योती दिदीच आहे ना. अरे 4-5 दिवस झालं तिची गाठच पडली नाही. ईश्वरीला दे. आई घातली तू तर बरोबर शिंडी लावलायस की त्याला. दर आता जाऊया का? चल. स्टिंग कडू लागते का? ईश्वरी काय रे? अगं डोळ्यात पाणी कशाला आले? डोळ्यात पाणी? अरे ते कांदा चिरत होते ना. बर डोळे जा की, तुला काहीतरी आणले. हातपोडी कर.